विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याचं कारण सांगत राज्यातील शाळा बंद करण्याचं धोरण शासनाकडून राबवण्यात येत आहे। यासाठी विविध आदेश काढून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मेटाकुटीला आणण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जातंय। शासनानं 15 मार्च 2024 रोजी 150 विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद प्राप्त हा नवीन आदेश काढून मुख्याध्यापकांवर अन्याय केलाय। या निर्णयामुळे राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या अनेक शाळा मुख्याध्यापकांविना वंचित राहिल्या। शाळेला मुख्याध्यापक नसणं म्हणजे त्या शाळेचं भवितव्य अंधारमय होण्यासारखं असल्यानं हा आदेश रद्द व्हावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून वेळोवेळी शासनाकडे करण्यात आली आहे। मात्र शासनाकडून या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिक्षक वर्गात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळे शासनानं 150 पटाची अट रद्द करून शाळा तिथे मुख्याध्यापक अशा पद्धतीनं नेमणूक करावी। हा आदेश रद्द होण्यासाठी शासनानं तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडताना केली। याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे।